पृथ्वीवरचा स्वर्ग म्हटलं जाणाऱ्या रायगड किल्ल्याचे दर्शन करायला विदर्भातून 900 किलोमीटर लांबीच्या प्रवासासाठी निघाले सुरुवात केली. सोबत काही मित्र पण होते. महाराजांसमोर नतमस्तक होऊन व गावातल्या देवळात गाडीची पूजा करून आम्ही सर्व रायगडासाठी निघालो. एवढा लांबचा प्रवास कसा सर्वेन हे काही माहित नाही, पण जाता जाताना ड्रायव्हर भाऊचा ना माझ्या झगडाच झाला. मी गाडीतली एसी सुरू करत तो बंद करे, मी सुरू करत जाऊन तो बंद करे, माहित नाही काऊन तर. पण आपल्याला झोप इम्पॉर्टंट आहे म्हणून गाडी पंपावर थांबल्यावर गावातल्या भावी आमदारांना गाडीतून उतरून पेट्रोलसाठी पैसे दिले. मग मीना पटकन आराधुरा पाहून पॅन्ट बदलून घेतला. एक नंबर खिडकी खुली करून मस्त झोप लागलीच होती आणि फक्त 50 किलोमीटर सर केलाच होता तर यायला भूका लागली आणि बाहेर रस्त्यावर गाडी लावून जेवण करायला बसले. शाळेत याय ना गाडीतले गाणे ऐकता ऐकता माउंटेन ड्यू वाली बी ऍड ऐकली वाटते. हेवच नाही लागत यायला. अजून मग गाडीत बसल्यावर मस्त झोप लागलीच होती. 250 किलोमीटर रस्ता पार केला सुद्धा पण ड्रायव्हरचं पेट्रोल खतम झालं. म्हणे चाय जरुरी आहे नाही तर झोप लागन म्हणले. म्हणून चाय प्यासाठी रात्री 2 वाजता एका पेट्रोल पंपावर थांबलो. लोक दारू पेला डायलॉग मारते. मी चाय पिऊन ड्रायव्हरला म्हटलं आज गाडी तेरा भाई चलाएंगा. खुन्नस भरी आंखों से म्हणे गुपचाप आपल्या सीटवर जाऊन बस. चाय पेल्यावर झोप लागन हे काही शक्य नव्हतं, पण जेव्हा गाडीत जिमलावरनं गाणे म्हणायला सुरुवात केली तेव्हा मस्त झोप लागली. इंग्लिश गाणे म्हणे कोणालाच नाही समजत आणि 900 किलोमीटरचा रस्ता रायगड आणि विदर्भापासून एवढा दूर आहे की ज्यादा रात्रीचे सकाळची दुपार होऊन गेली पण रस्ता काही सरे नाही. जातानी मजा एवढी येत होती का कोणाच्या अंगात इम्रान हाशमी येत होता तर कोणाच्या अंगात अनुमानिक जागा होत होता. पण आपल्या भावी आमदारामध्ये टॅलेंटची काही कमीच नाही. विदर्भातलं खाल्लेलं डायरेक्ट मराठवाड्यात येऊन पचवलं गो. पण आम्ही जरा मराठवाड्याची फेमस डिश खाऊन पाहतो. तुम्ही लाईक फॉलो करा. लवकरच आपण रायगडवर जाऊ.